तरी दिसते थोडं बहुत. काय इकडे याच्यात जाऊ, बोटीत जाऊ का? बोटीत जाऊ. स्टँड बाय. स्टँड बाय. नाही नाही उचलतायत. कृष्णा अर्थातच वाल्ह्यातनं जी पालखी सोहळा आहे तो आज नीरेमध्ये दाखल झालाय. नीरेमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचा विसावा इथे होतो आणि त्यानंतर नीरेच्या पाण्यामध्ये श्रींच्या पादुकांना महास्नान घातलं जातं. अत्यंत नयनरम्य असा हा सोहळा असतो. परंपरागत आलेला हा सोहळा जेव्हा पार पडतो तेव्हा पुढे लोणंदमध्ये माऊलींचा पालखी जी आहे ती 2 दिवसाच्या मुक्कामासाठी पुढे जाते आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो पालखीचा. खरं तर या ठिकाणी आपण बघतोय की पालखी सोहळ्यासोबत आलेल्या ज्या सगळे वारकरी आहेत ते इथे आतुरतेने वाट बघतायत. माऊलींच्या पादुकांना जेव्हा नीरा स्नान होते तेव्हा अशी फुलांची पायघड्या इथे आपण नीरा नदीपर्यंत घातल्याच्या बघतोय. या खरं तर हा पालखी सोहळ्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा यासाठी आहे कारण की या सोहळ्यानंतर पालखी जी आहे ती सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. आत्ता पालखी सोहळा जो आहे ते नीरेच्या रूपात म्हणजे नीरे गावामध्ये आहे आणि ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढे ती मार्गस्थ होते. मात्र आता बघतोय की या नीरा स्नानाचं अत्यंत असं महत्त्व आहे. पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. पूर्वीच्या काळात ज्या वेळेस अगदी इथे ब्रिज नव्हते, ज्यावेळेस पूल बांधलेले नव्हते तेव्हा याच नीरा नदीच्या पात्रातून पालखी सोहळा जो आहे तो मार्गस्थ होत होता. या नीरे गावातील ग्रामस्थांनी त्यासाठी दगडी सेतू बांधला होता आणि म्हणून या नीरा ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे नीरे गावातील ग्रामस्थ असतील, लोणंद गावातील जे ग्रामस्थ असतील ते इथे मोठ्या संख्येने उभे असतात. माऊलीचा गजर होतो आहे आणि प्रत्येक ठिकाणाहून म्हणजे या पंचकृषीतून असतील, सातारा जिल्ह्यातून असतील, पुणे जिल्ह्यातून असतील दरवर्षी लाखो भाविक या स्नानाचं महत्त्व करण्यासाठी इकडे आल्याचं आपण बघतोय. इथे आपण बघतोय की हा सगळा सोहळा थोड्याच वेळात इथे पार पडणार आहे आणि त्यासाठी हा सगळ्या पायघड्या घातलेल्या आहेत. कुठून आलाय तुम्ही, काय भावना आहेत? हा सगळा सोहळा आपल्याला बघायला मिळतो. मी प्रथमतः महाडमधून आलोय आणि पहिल्यांदाच आलोय हा सोहळा बघण्यासाठी. एवढं याची डोळा पाहण्याचं भाग्य हे मला लाभलंय. हे माऊलींच्या कृपेने लागलेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या पुण्याईने आज आम्ही महाराष्ट्रामध्ये हा पालखी सोहळा पाहतोय. ह्याच्यापेक्षा वेगळं भाग्य आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणजे भावना व्यक्त करणं सांगू शकत नाही, शब्दात वर्णन करता येणार नाही असा हा सगळा सोहळा असतो. आपण बघतोय की माऊलीचा जयघोष आहे. इथे नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना महास्नान घातलं जातं, पवित्र अशी ही नदी. तर दुसरीकडे जेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये तुकोबारायांची पालखी दाखल होते त्याआधी नीरा स्नान तिथे पण केलं जातं तुकाराम महाराजांच्या पादुकांना. मात्र आपण बघतो की सगळं भारावलेलं वातावरण आहे आणि दरवर्षी अशा पद्धतीनं हा सगळा सोहळा इथे रंगत असतो. दरवर्षी जर बघितलं तर लक्षात येईल आपल्याला ज्या पादुकांना तर महास्नान घातलंच जातं मात्र या वारीसोबत येणारा प्रत्येक वारकरी असेल, महिला असेल ते देखील या नीरेच्या पात्रामध्ये स्नान करत असतो, शुचिर्भूत असतो आणि आपण प्रतिक्रिया देखील ऐकल्या की हा सगळा सोहळा आपल्याला बघता येतो. याचं भाग्य लाभल्याचं सगळ्यांचं मत जे आहे ते प्रतिक्रिया जे आपण जाणून घेतलेल्या आहेत. पुढे इथून लोणंदला जाणार आहे सोहळा, 2 दिवसाचा मुक्काम आहे. त्यामुळे तिथे सुद्धा ही सगळी मंडळी आपल्याला बघता येतील. पलीकडे पालखीचा हा सोहळा पाहण्यासाठी, पादुकांचा हा सोहळा पाहण्यासाठी असंख्य अलोट गर्दी अशी भक्तांची इथे जमलेली आहे. भक्तांची मांदियाळी म्हणता येईल. नीरा स्नान झाल्यानंतर पुढे हा सगळा सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये दाखल होतो आणि लोणंदमध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम
पुढचे 2 दिवस असतो। त्यामुळे आपण बघतोय दर मजल करत हा सोहळा आता महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय। जसजशी पंढरी जवळ येते तसतशी या सगळ्या वारकऱ्यांचा उत्साह जो आहे नेहमी वाढताना आपण बघतोय आणि तीच परिस्थिती देखील इथे आहे। येथे आणखी एक महत्त्वाचं बाब म्हणजे जेव्हा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये हा पालखी सोहळा प्रस्थान ठेवतो तेव्हा दोन्हीही प्रशासनातले अधिकारी, पोलीस असतील, नागरिक असतील, भाविक असतील, ते पुणे जिल्ह्यातून माऊलींच्या पालखी सोहळ्याला पुढे भावपूर्ण निरोप देतात। तर लोणंदमध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यातले जे नागरिक आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, ते पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अगदी पहाटेपासूनच या नीरेमध्ये दाखल झालेले असतात। आता हा जसा सोहळा जवळ येतोय तसतशा या सगळ्यांचा उत्साह तो शिगेला पोहोचलेला आहे आणि इथे इथे जो येतो त्या प्रत्येकाच्या अंगावर अशा पद्धतीने नीरे नदीतील पात्रातलं पाणी जे आहे ते उधळून त्यांचं स्वागत केलं जातं। आता हा सगळा पालखी सोहळा आहे तो टप्प्यात आलेला आहे। पालखी जी आहे ते खांद्यावर घेतल्या जाते। पालखीतनं ज्या पादुका आहेत ते पुन्हा नीरा नदीच्या पात्रात आणल्या जातात। मग इथले जे मानकरी आहेत, चोपदार आहेत, पालखी सोहळा प्रमुख आहे, ही सगळी मंडळी या पालखी सोहळ्यामध्ये जे सहभागी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या सगळ्यांचा मान असतो, खास करून जे नावाडी आहेत जे पूर्वापार इथे पालखी दुसऱ्या तीरावर नेऊन पोहोचवायचे, त्यांना देखील या नीरा स्नानाचं महत्त्व आणि मान दिलेला आहे। आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा यांना मी विनंती करतो की हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्राला केवळ न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत। त्याची ही दृश्य आहेत। पालखी दाखल झालेली आहे आणि शेकडो नागरिक, भाविक पालखीवर, पादुकांवर असा फुलांचा वर्षाव करत माऊलीचा गजर करतो आहे। हा सगळा सोहळा, या सोहळ्याचं वर्णन जे आहे ते कुठेही नाही अशा पद्धतीने आपल्याला अनुभवाला मिळतंय आणि या सोहळ्याचं महत्त्व खूप महत्त्वाचा टप्पा आहे। आपण जाणून घ्या, आपल्यासोबत रामभाऊ आहेत। रामभाऊ, अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि हा सोहळा बघणं खूप भाग्याचं म्हणावं लागेल। इथून पुढे दुसऱ्या जिल्ह्यात पालखी प्रस्थान ठेवते, काय सोहळा असतो? तुम्ही जर बघितलं तर माऊलींना 4 वेळा फक्त नदी स्नान होतं कुठलंही, की आळंदीहून निघाली म्हणजे हा पुणे जिल्हा जेव्हा आपण क्रॉस करतो, सातारा जिल्हा क्रॉस करतो, नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान होतं। तसेच पंढरपूरमध्ये एकादशीला पांडुरंगाच्या चंद्रभागेला स्नान होतं, पौर्णिमेला चंद्रभागेला स्नान होतं आणि परतीच्या प्रवासात परत याच ठिकाणी माऊलींच्या पादुका, म्हणजे पूर्ण 365 दिवसात माऊलींच्या पादुकांना इंद्रायणीलाही स्नान होत नाही, परंतु नीरा स्नान होते, असं नीरा नदीचं महत्व आहे। आणि आता नीरेला होतं, पूर्वी पालखी हा शिरवळ मार्गे जात होती तेव्हा ते तिकडे त्या रोडला होत होतं। हे साधारण 80 वर्षापूर्वी हा जो दगडी पूल बांधला तेव्हा इथपासून इथं स्नान चालू झालं। अर्थातच, परंतु हे सगळे सोहळे खूप महत्त्वाच्या टप्प्यात, जसं मी म्हणालो की आता सातारा जिल्ह्यात पालखी जी आहे ते प्रस्थान ठेवणार आहे, 2 दिवसाचा मुक्काम असेल। पुढचे सगळे सोहळे किती महत्त्वाचे आहेत। आता पंढरी जवळ येऊ लागली, हा साधारण जो 250 किलोमीटरचा टप्पा असतो तर त्यात म्हणजे वारकऱ्यांना थकवा येऊ नये म्हणून हे वेगवेगळे थोडक्यात तुम्ही म्हणलं इव्हेंट असतात की हा नीरा स्नान असेल, आता 2 दिवस लोणंदचा मुक्काम झाला की त्यानंतर चांदोबाचा लिंब येथे उभं रिंगण होणार आहे, त्यानंतर फलटण येथे जंगी स्वागत असते, लोणंदलाही स्वागत असते आणि पुढे मग सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला की 4 गोल रिंगणं आणि 2 उर्वरित उभी रिंगणं असतात। अर्थात अगदी थोडक्यात सांगा की या सगळ्या सोहळ्यामध्ये कोण कोण मानकरी असतात? दरवर्षी कोणाकोणाला हा मान असतो या नीरा महास्नानाचा? हा नीरा स्नानाला आहे ना, म्हणजे पूर्वीपासून म्हणजे माऊलींचे पुजारी हे पादुका घेऊन जात असत, तर आता हैबतराव बाबांचे प्रतिनिधी राजेंद्र आडफळकर, तसेच पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी, प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमपजी चोपदारांच्या उपस्थितीत हे घेऊन जातात। अर्थात आपण बघतोय, व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद यांना विनंती करतो की या ज्या पादुका आहेत आता डोक्यावर घेऊन सगळे जे पालखी सोहळा प्रमुख असतील, सगळे जे पदाधिकारी आहेत, मानकरी आहेत, या गावाचे ग्रामस्थ आहेत, लोणंदचे ग्रामस्थ आहेत, ही सगळी मंडळी आता नीरेमध्ये उतरत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की इथे जेव्हा हा सगळा सोहळा आपल्याला बघायला मिळतो त्याचं वर्णन स्वर्गीय सुख सोहळा नाही अशा पद्धतीने केलं जातं। सगळे वारकरी असतील, जे ग्रामस्थ येतात, त्यांच्या मनातला हा सोहळा आहे। हा सगळा सोहळा
अर्थातच वारकऱ्यांचा थकवाही या सोहळ्याने जातो, मात्र एक आनंद संचारतो, आनंद आपल्याला इथे अनुभवायला मिळतो आणि हा सोहळा थेट न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण सगळे अनुभवत आहात. घेतला हा बोला. ओके बोलो. अगदी आपण बघतोय महास्नानाचा हा सोहळा इथे संपन्न झालेला आहे आणि काय आनंद म्हणावा की या महास्नानाच्या सोहळ्याला साक्षात वरुण राजाने देखील हजेरी लावली आहे. थोड्याच वेळापूर्वी इथे पावसाला देखील सुरुवात झालेली आहे. पावसामध्ये भिजत का होईना या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी जे लाखो वारकरी आहेत ते अजूनही इथे थांबलेले आहेत. नीरा नदीचा हा तट आहे. जेव्हा पालखी सोहळ्यातील या पादुकांना स्नान घातलं जातं तेव्हा पुन्हा एकदा त्या स्थानापन्न होतात पालखीमध्ये आणि आता हा पालखी सोहळा मार्गस्थ होईल. ही पालखी रथामध्ये आरूढ होईल आणि हा सगळा रथ आणि पुढे जे लाखो वारकरी भाविक थांबलेले आहेत सातारा जिल्ह्याच्या सीमेवर ते सगळे या पालखी सोहळ्याचं स्वागत करतील. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हा सगळा सोहळा संपूर्ण महाराष्ट्राने याची डोळे अनुभवलेला आहे. अर्थातच ही सेवा देत असताना ही सेवा जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पुरवत असताना आपल्याला देखील आनंदच होतोय. हा आनंद सोहळा म्हणावा लागेल आणि या सोहळ्यामध्ये लाखो वारकरी जे आहेत ते इथे दाखल झालेले जे आता पुढे लोणंदमध्ये जातील तिथे या माऊलींच्या पालखी सोहळ्याचा 2 दिवसासाठी मुक्काम असणार आहे आणि 2 दिवसाच्या मुक्कामानंतर पुढे मजल दर मजल करत हा पालखी सोहळा पंढरी गाठणार आहे. अर्थातच पंढरीच्या ओढीने हे सगळे मंडळी जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले असतात आणि या सोहळ्याचं हेच वैशिष्ट्य म्हणावं लागेल. काय वाटलं हा सगळा सोहळा बघताना काय वाटलं बाबा? मला छान वाटलं. खूप आनंद झाला. असा सोहळा कुठेच भेटणार नाही. अकोल्यापासून आम्ही चालत आलो. अकोल्यापासून अर्थात बघतोय की हा सगळ्या महिला असतील तरुणी असतील ह्या सगळ्या आलेल्या आहेत. इतकं छान वाटायला आम्हाला, इतका आनंद वाटायला. माऊलीला आमची आज भेटली आम्हाला इतक्या आनंदाने. खूप छान भेटली आज माऊलीचं दर्शन झालं आम्हाला. खूप छान झालं. खूप छान वाटलं आम्हाला. इतकं माऊली कधीच भेटली नव्हती. पहिल्यांदा माऊली छान भेटली आम्हाला. आज खूप चांगली माऊली. आनंद अश्रू येतात. आनंद वाटतो. एवढे चालत आले तुम्ही. आलो आज माऊली भेटली. आज इतका आम्हाला हृदयापासून आम्हाला आनंद वाटायला इतका. आज माऊली आम्हाला पहिल्या वेळेस एवढी चांगली भेटली. माऊली जवळून मी आम्हाला इतका आनंद व्हायला की काही आनंद अश्रू आमचे निघाले ते बाबा. तुम्हाला आनंद अश्रू आलेत. काय वाटतंय? देवाला स्वतः तुम्ही बघितलं? आम्हाला माऊली बघितल्यानं आम्हाला आनंद अश्रू आले. आज माझी 15 वर्षे वारी झाली पण आज माऊली मग मी डोळ्यानं बघितली. माऊली पाहिली. आज माझा आनंद झाला. गणनाथ मावेना माऊली. बघितलंय आपण हा सगळा भाव असतो जो डोळ्या वाटे या सगळ्या माऊलींच्या डोळ्या वाटे व्यक्त करताना हे सगळे दिसत आहेत. खरं तर आनंदाश्रू आहेतच या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये कारण की भूलोकीचा हा सगळा सोहळा जो आहे तो यांना याची डोळा अनुभवता आलेला आहे. निरेचं हे महास्नान अगदी कुठेही नाही जगाच्या पाठीवर अशा पद्धतीचा हा सोहळा इथे अनुभवायला मिळतो. बोला पुंडलिक
श्री ज्ञानदेव पंढरीनाथ जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. इकडे फुगड्या खेळा. इकडे फुगडी खेळा. इकडे फुगड्या खेळा. इकडे फुगड्या खेळायला. इथे फुगडी खेळा. तिकडे फुगड्या खेळा. तिकडे जा. तिकडे फुगड्या खेळतो. एवढा आनंद झाला ना, तर असा आनंद कधीच झाला ना जीवनामध्ये. एवढा आनंद झाला माऊलीला बघून. एवढा आनंद. आता इथून असेल ना आपली बॅगा तिकडे त्याला काहीतरी थोडी सेवा करायला मिळाली.